30 45ची जी पिढी आहे त्या पिढीमध्ये काहीही झालं तरी आपल्याला हे नातं टिकवायचं आहे, ही जी भावना ही खूप स्ट्रॉंग आहे. पण आत्ताचं जेनझी जर बघितलं तर त्यांच्यामध्ये नात्यापेक्षा जास्त गोष्टींना किंवा वस्तूंना किंमत आहे असं मला वाटतं. आजकालची पिढी बदल स्वीकारायला तयार आहे, परंतु ते का याचं उत्तर मिळालं तरच, अदरवाईज नाही. जर तुम्हाला नातं हवंय तर तिथे इगो राहू शकत नाही, आणि जर इगो आहे तर तिथे नातं राहणं फार कठीण आहे. भारतीय संस्कृतीच मुळात लग्न या संकल्पनेवर टिकून असं मला वाटतं. मिलेनियल्स यांना असं वाटतं की जे मला मिळालं नाही, म्हणजे जे सुख मला नाही मिळालं ते मला माझ्या मुलीला किंवा मुलांना द्यायचं. तर अतिप्रेम हे तुमच्या मुलाला दुर्योधन बनवू शकतं, आणि बॅलन्स प्रेम, जबाबदाऱ्या, आयुष्य स्वतः हँडल करायची परिस्थिती ही तुमच्या मुलाला कृष्ण बनवू शकते. मी किस्सा सांगते. एक मेल आलेला, त्याचं असं म्हणणं होतं की मॅडम माझं लग्न झाले 3 वर्ष झालेत, मी जाम कन्फ्यूज आहे, मला कळतच नाही बायकोचं ऐकू की आईचं ऐकू. ही लाईन होती त्याची. मग मी त्याला अशा काही ट्रिक्स दिल्या. त्या ट्रिक्स काय होत्या ते आपल्या प्रेक्षकांनाही सांगा. करा. माझ्या मते जर आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून किंवा आपल्या या संवादाच्या माध्यमातून जर प्रत्येक आई वडिलांना हे कळलं की आपल्याला काय थांबवायचं आणि कुठे थांबवायचंय या माझ्या अनुभवातून, तर माझ्या मते मला असं वाटतं की फार मोठी गोष्ट असेल त्यांच्या सगळ्यांसाठी. आणि साधारणतः एक 2-3 महिनेच झाले होते लग्नाला, आणि माझ्या मम्मीचा म्हणजे माझ्या आईचा फोन मला आला की बाळा, तुला जेव्हा कधी फ्युचरमध्ये तुझ्या सासूबद्दल, नंदेबद्दल कधीही तुला काहीही सांगावंसं वाटलं किंवा कंप्लेंट करावंसं वाटलं, आणि असं पॉज होता तिच्यामध्ये, तर मला फोन करू नकोस. आई जॉबला, बाबा जॉबला. हा मुलगा सकाळी 6:30 पावणे 7ला शाळेत जातो, म्हणजे शेड्यूल त्याने सांगितलं मला. 1:30 पावणे 2ला येणार, ते आल्यावर जेवायचं, मग परत ट्युशनला जायचं, तो मुलगा 7लाच घरी यायचा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी त्याला विचारलं अच्छा ओके, हे सगळं एक्सप्लेन झालं. म्हटलं 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला सोसायटीत जाऊन काय काय करतो तू? मी नाही जात. एक सुट्टी कोण वाया घालवेल? तुम्ही विचार करा. इथे मी खूप वेगळा विषय हाताळते. या मानसिकतेचा जर एक भारतीय नागरिक आत्ता असेल, पुढे जाऊन तो भारताबद्दल, देशाबद्दल, भारत सोडा, देश सोडा, राज्य सोडा, सोसायटीबद्दल पण विचार करत नाहीये. भारताला हरवणं इतकं सोपं नाहीये, पण अर्धी पैल त्यांनी मारली आहे, कारण आपणच आपलं सगळं आपलं सोडत चाललोय. ते थोडंसं मी तुम्हाला सांगू, आजच्या पिढीने, येणाऱ्या पुढच्या पिढीने आपल्या कल्चरचं 25% जरी हात धरून ठेवला ना, वी आर पार. तर जेनझीज किंवा मिलेनियल्स ते लग्नाला घाबरतायत. जर एक टिपिकल अरेंज मॅरेज सेटअपचा विचार केला तर त्यात मुलींच्या वाढणाऱ्या अपेक्षा हा कुठेतरी एक प्रॉब्लेम आहे का? बरेच वर्ष झाले न्यूक्लिअर फॅमिली कल्चर आलंय की लग्न होऊन ते जोडपं वेगळं राहतं आई वडिलांना सोडून. तर ह्याचे फायदे आणि तोटे काय? हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी अवंती विनोद देसाई संवादच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. नातेसंबंध आणि वैवाहिक जीवन हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे, आणि ह्याच गोष्टीवर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यातल्या विविध गुंत्यांना समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मॅरेज काउन्सिलर अँड ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टंट डॉक्टर शुभांगी राणेताई. ताई, तुमचं मराठी मूड संवाद मध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर कसा आहे तुमचा मूड? खूपच छान, मस्त. आजच्या जेनझीजना आणि मिलेनियल्सना एकत्रित आणून त्या संबंधांना पुढे नेणं, याच्यावर सध्या काम चालू आहे. वा, तुमचं खूप खूप स्वागत, तुम्ही इथे आलात. धन्यवाद. तर तुमच्या कामाबद्दल तुम्ही बोललात, तुम्ही रोज मिलेनियल्स बरोबर काम करत असता. तर मिलेनियल्स म्हणजे जे आता साधारण 30 ते 45 या वयोगटातले आहेत ते. बरोबर. तर मिलेनियल कपल्स आणि जेन एक्स म्हणजे जे 45च्या वरच्या वयोगटातले आहेत ते. तर ह्या दोन वेगवेगळ्या कपल्स बद्दल, ह्यांच्या लग्नाबद्दल, नात्याबद्दल तुम्हाला काय फरक जाणवतो? आतापर्यंतचं जर काउन्सिलर म्हणून किंवा स्पेशलायझेशन बोलायचं झालं तर कुंडली काउन्सिलर म्हणून जर बघितलं तर 30 45ची जी पिढी आहे त्या पिढीमध्ये नात्यांना जपून ठेवणं किंवा सांभाळून ठेवणं ही जी एक आभा आहे ती छान आहे. म्हणजे
काहीही झालं तरी आपल्याला हे नातं टिकवायचं आहे, ही जी भावना ही खूप स्ट्रॉंग आहे. पण आत्ताचं जेनझी जर बघितलं तर त्यांच्यामध्ये नात्यापेक्षा जास्त गोष्टींना किंवा वस्तूंना किंमत आहे असं मला वाटतं. आणि पुढे जाऊन हे कुठेतरी त्रासदायक ठरू शकतं असं मला वाटतं. पण एक आहे की आत्ताचा जो जेनझी आहे, ही जी पिढी आहे आत्ताची, त्यांना काय हवंय हे क्लिअरली माहिती आहे. पण काय नको आहे, काय नाही करायला पाहिजे, याची थोडीशी जाण जर आपण देऊ शकलो, तर नक्कीच नात्यामध्ये फरक पडतो, असं मला वाटतं. जेनझीज बद्दल बोलायचं झालं तर जेनझीज किंवा मिलेनियल्स जे आता लेट अर्ली मिलेनियल्स मध्ये आहेत, ते लग्नाला घाबरतायत का? काही पर्सेंटेज मी म्हणेल हो. कारण काय होतं, की ही जी पिढी आहे आत्ताची जी एक यंग जनरेशन असं आहे, की त्यांना कोणत्याही प्रकारची जबाबदारी घ्यावी की नको ही भीती आहे. कारण ते जबाबदारीला घाबरतायत आणि लग्न ही एक अशी संस्था आहे भारतीयांची स्पेशली किंवा भारताची, की भारतीय संस्कृतीच मुळात लग्न या संकल्पनेवर टिकून आहे असं मला वाटतं. आणि ती संकल्पना म्हणजे अतिशय गोड आहे, कारण 2 फॅमिलीचा मिलाप आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा येतात. पण या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घ्यावी की नको आणि ती पेलवेल की नाही ही भीती आहे. असं नाहीये की ते जबाबदारी घ्यायला रेडी नाहीयेत. दे आर रेडी. पण ती कुठेतरी भीती आहे की मी कॅपेबल आहे की नाही, मी सांभाळू शकेल की नाही, मी करू शकेल की नाही. पण याच्यामध्ये नक्कीच जर त्यांना आपण याचा एक छान बेस समजून देऊ शकलो, म्हणजे आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर आपण छान काउन्सिलिंग करू शकलो, की काय गरजेचं आहे, काय नाही गरजेचं आहे, तुम्हाला काय टाळायला पाहिजे आणि तुम्हाला काय करायला पाहिजे. तर या गोष्टीतून कदाचित त्यांना लग्नावरचा जो घाबरण्याचा मूड आहे तो आपण कमी करू शकू. तुम्ही आता म्हणालात काउन्सिलिंग बद्दल आणि लग्ना आधीच्या टप्प्याबद्दल आपण चर्चा करतोय. बरं. तर लग्नाआधी साधारण 2 माणसांनी किंवा कपलने कुठच्या गोष्टींवर चर्चा करायला हवी, कुठचे मुद्दे लक्षात घ्यायला हवे? बघा, लग्न ही एक अशी गोष्ट आहे आणि हे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला असं सांगेन. मला असं वाटतं की लग्नामध्ये उंबरठ्याच्या बाहेर म्हणजे घराच्या आत येताना जर इगो आपण उंबऱ्याच्या बाहेर ठेवून घरात आलो, तर लग्न ही संकल्पना खूप सुंदर आहे. कारण जर तुम्हाला नातं हवंय तर तिथे इगो राहू शकत नाही. आणि जर इगो आहे तर तिथे नातं राहणं फार कठीण होतं. या 2 गोष्टींचा मेळ जर सुंदर साधता ज्या व्यक्तीला येईल, त्याचं लग्न, त्याचं आयुष्य सुंदर असेल. वाह! असं मला वाटतं. तर इगोची गोष्ट झाली तर आजकाल आपण बघतो सगळ्यांच्यात भरपूर इगो असतो. पण तो बाजूला ठेवत कुठच्या गोष्टींवर किंवा कुठचे मुद्दे लक्षात घ्यायला हवे लग्न करायच्या आधी? बघा, असं आहे की त्या लग्नाचं जेव्हा होतं, तर लग्न कसं आहे की 2 फॅमिलीचे जेव्हा संबंध येतात, आपण 2 प्रकारात बघू. एक लव्ह मॅरेज बघू आणि एक अरेंज मॅरेज बघू. लव्ह मॅरेजमध्ये कसं असतं, काही संबंध नसतो, की दो राजी तो बाकी का काम हो जाता है. तर या केसमध्ये जेव्हा दोघांची मर्जी आहे, तर त्यावेळेस त्या दोघांनी त्याचबरोबर आपल्या मर्जीबरोबर जर फॅमिलीची मर्जी पण सांभाळायचा प्रयत्न केला त्यातल्या त्यात. कारण मग काय होतं, की समोरच्याला जेव्हा कळतं, की समोरचा व्यक्ती मला समजतोय, तर गोष्टी इझी होतात. दोघांच्याही आई-वडिलांच्या साईडने किंवा दोघांच्याही कुटुंबाच्या साईडने. आणि त्याचबरोबर जेव्हा लग्न करताना 2 गोष्टी टाळता आले. सगळ्यात महत्वाचं असतं हेवे-दावे. कारण काय होतं, हेवे-दावे तेव्हाच उभे राहतात जेव्हा संवाद कमी पडतो. आणि बऱ्याचदा संवाद हा एक असा भाग बनतो आयुष्यामध्ये, की तो जर साधला तर अर्धे अधिक प्रॉब्लेम, म्हणजे माझ्या मते तर 70% प्रॉब्लेम तिथेच रिझॉल्व्ह होतात. आणि मग प्रश्न येतो फक्त 30% ऍडजस्टमेंटचा. सो मग त्या गोष्टी जर सांभाळल्या तर खूप सोपं होऊ शकतं. दुसरं, जेव्हा संवाद करायचं असतं किंवा दोघांनी बिफोर मॅरेज जर करायचं असेल, तर त्याच्यामध्ये काही गोष्टींची खरंच आयुष्यामध्ये किती किंमत आहे. मग अगदी ते मी एक एक्झाम्पल देऊ का? आता रिसेंटली झालं. माझ्याकडे आत्ता एक केस अशी होती काउन्सिलिंगची. मागचे 6 महिने मी त्याच्यावर काम करते. तर त्या काउन्सिलिंगची सुरुवात आईच्या फोनने झाली होती. आईचा फोन आला की नाही मला माझ्या मुलीला काउन्सिलिंग करायचं असं तसं. म्हटलं ओके. मग ते आल्यानंतर मी पहिला पॅरेंट काउन्सिलिंगच करते. पॅरेंट काउन्सिलिंग केल्यावर दोघांकडनं, आई आणि वडिलांकडनं बरेचसे मुद्दे लक्षात आले. आणि मग मात्र मी त्या मुलीची केस होती, त्या मुलीला बोलवलं. सगळं झालं. माझ्या असं लक्षात आलं की ऍक्च्युली याच्यामध्ये मुलीचं डिसिजन मेकिंगच 0 आहे.
आणि इथे मला असं वाटलं की हा खूप मोठा लूप होल आहे. कारण आपलं लग्न होणार आहे, तर मला माझ्या गोष्टी फार क्लिअरली माहीत असणं गरजेचं आहे की मला काय हवंय, काय नकोय, रादर दॅन माझ्या आई वडिलांना. आई वडिलांना माहीत असणं चुकीचं नाहीये. कसं असतं की आई वडिलांचा हस्तक्षेप किती पर्सेंटेज आपल्या आयुष्यावर ठेवायचा हा दोघांनी, मुलगा मुलगी आणि दोघांच्या आई वडिलांनी जर समजलं की दीज आर माय लिमिट्स, आणि ते जर समजलं ना तर खूप सुंदर आयुष्य होऊ शकतं. मी तुम्हाला माझं एक उदाहरण देते, माझं स्वतःचा एक्सपिरियन्स देते. काय आता आपण 2 पिढ्यांबद्दल बोलतोय, हो. 30-35 आणि अगदी 19 आणि 20च्या आसपास. जेनझीज. तर माझी आई, म्हणजे माझं लग्न जेव्हा झालं होतं 2005ला माझं लग्न झालं. प्रत्येक लग्न झालेल्या मुलीला खूप एक्साइटमेंट असते लग्नाच्या बाबतीत, सगळ्या रूढी परंपरा, कल्चर. मी पण पूर्ण त्याच औऱ्यात होती. आणि साधारणतः एक 2-3 महिनेच झाले होते लग्नाला, आणि माझ्या मम्मीचा, म्हणजे माझ्या आईचा फोन मला आला. आणि असं प्रत्येक मुलीला एक्साइटमेंट असते मला सासरचं बोलायचंय, सांगायचं, एक्सप्रेस करायचं, असं तसं. माझंही चालू होतं, सगळं झालं. आणि मग आता मी पुढे जे सांगणार आहे त्याच्या आधी सांगते, माझी आई तेव्हाची मॅट्रिक आहे, म्हणजे 11th तेव्हा मॅट्रिक म्हणायचे. पण मी जे सांगणार आहे ते, आणि माझं तिचं बोलणं झाल्यावर मला असं वाटलं की तिने आयुष्याची PhD केली. तुम्हाला आता कळेल ते कसं, की तिने मला सांगितलं की फोनवर बोलत होतो आम्ही की बाळा, तुला जेव्हा कधी फ्युचरमध्ये तुझ्या सासूबद्दल, नंदेबद्दल, दीराबद्दल, 2 दीर माझ्या बरोबर, तेव्हा आम्ही एकत्र फॅमिलीज राहत होतो. आता त्या 2 दीरांचं लग्न झालंय म्हणून ते वेगळे झालेत, अदरवाईज सासू सासऱ्याने आम्ही एकत्र राहतोय. किंवा नंदेबद्दल कधीही तुला काहीही सांगावंसं वाटलं किंवा कंप्लेंट करावंसं वाटलं, आणि असं पॉज होता तिच्यामध्ये, तर मला फोन करू नकोस. पुन्हा एक पॉज होता, आणि आय वॉज, माझ्या अंगावर शहारे आलेत आता, आणि आय वॉज लाईक की कसली मम्मा आहे ही, म्हणजे त्यावेळेसचे माझे फिलिंग्स होते. तर ते म्हणाले की हे तुझं आयुष्य आहे, हे तुलाच लढायचंय आणि हे तुलाच सांभाळायचंय. मी तुला मदत करायला सदैव तुझ्या पाठीशी आहे, पण जर तू प्रत्येक वेळेस माझी मदत घेतलीस तर तू लढणार कशी? मी म्हटलं हा ठीक आहे, पण मग मी तिला तेव्हाच्या बुद्धीप्रमाणे, पण मग मला काही प्रॉब्लेम झाला तर मी आहे ना, तू मला सांग, मी सगळं ऐकून घेईन, मला वाटलं तर मी सजेशन देईन, पण मी काहीही तुला सांगणार नाही, तुझी तुलाच लढाई लढायची. म्हटलं बरं. आणि मग मी एक टिपिकल, जशा मुली आईंशी बोलतात तसं मी म्हणाली की कसली खडूस मम्मी आहेस ग तू, बाकीच्यांच्या मम्मा बघ किती सपोर्ट करतात, हे करतात. तर मला म्हणाली की तू आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहेस की हे जे मी सांगते, जेव्हा तू 20 वर्षाने माझ्या वयाची होशील तेव्हा तुला कळेल. आणि आज मी प्रेक्षकांसमक्ष सांगू शकते की, म्हणजे मी तुम्हाला जे म्हटलं की तिने आयुष्याची PhD केली, हे आज मला कळतंय. कारण त्या पोर्शनला किंवा त्या पॅटर्नला जर तिने मला तो बॅकअप तशा प्रकारे दिला नसता तर कदाचित माझं लाईफ आयुष्य वेगळं असतं. आणि नंतर तिने एक सांगितलं, पण आयुष्यात जेव्हा कधी तुझ्या आयुष्यात काही चांगलं होईल, चांगली घटना घडेल, मग ती कोणाशी संबंधित असू दे, सासू सासरे, दीर, नंदा, भाऊचे, जे काही तुझी फॅमिली, पहिला फोन मला कर. आणि ट्रस्ट मी की मला असं वाटतं, मी हे एक्सप्लेन याच्यासाठी केलं की बऱ्याचदा लग्नांमध्ये आयांमुळे बरेच प्रॉब्लेम होतात. हा माझा अनुभव आहे. असं नाहीये की त्यांचं चूक आहे, मे बी त्यांना कळत नसेल की आपण खूप अतिप्रेम करतोय किंवा आपण आपल्या मुलीला किंवा आपल्या मुलाला अति प्रोटेक्ट करतोय. पण माझ्या मते जर आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून किंवा आपल्या या संवादाच्या माध्यमातून जर प्रत्येक आई वडिलांना हे कळलं की आपल्याला काय थांबवायचं आणि कुठे थांबवायचंय या माझ्या अनुभवातून, तर माझ्या मते मला असं वाटतं की फार मोठी गोष्ट असेल त्यांच्या सगळ्यांसाठी. कारण आईची इन्व्हॉल्वमेंट ही मुलीच्या आयुष्यात 2000% जास्त असते इतरांपेक्षा. ती आजकाल वाढलीये का पूर्वीच्या मना? खूप जास्त वाढलीये. कारण तुम्ही जसं म्हणालात ना, तर मी तुम्हाला सांगू का, 80च्या नंतरचा जो पॅरा आहे, जसं म्हणजे आमची पिढी, मिलेनियल्सची जी पिढी आहे ना, ती कशी आहे की त्यांनी ना दोन्ही छान बॅलन्स केलंय. म्हणजे त्यांनी PCO पण बघितलंय आणि त्यांनी आयफोन पण बघितलाय. म्हणजे ते PCO पण छान हँडल करत होते आणि आयफोन पण छान हँडल करतायत, बरोबर. पण जी ही जेनझी आहे त्यांना PCOचा काडी मात्र संबंध नाहीये.
म्हणजे मिलेनियल्सला हे माहिती आहे की गोष्टींची किंमत काय आहे, कारण 1 रुपयामध्ये कॉल होऊ शकतो हे त्यांनी पाहिलंय. हो. आणि आयफोनवर तर तासनतास तुम्ही गप्पा मारू शकता हेही पाहिलं. तो हा जो मधला गॅप आहे ना, तो एकदा आपल्याला जर भरता आला ना तर फार महत्व होतं. त्याच्यामुळे काय होतं, मिलेनियल्स यांना असं वाटतं की जे मला मिळालं नाही, म्हणजे मला नाही लाभलं, म्हणजे जे सुख मला नाही मिळालं ते मला माझ्या मुलीला किंवा मुलांना द्यायचं. बरोबर. पण ते काय होतं, अगेन अति सर्वत्र वर्जते. कोणतीही गोष्ट अति ही हानिकारक असते. मग ते प्रेम जरी असेल तरी सुद्धा. त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं ना सिंपल, तर अतिप्रेम हे तुमच्या मुलाला दुर्योधन बनवू शकतं. आणि बॅलन्स प्रेम, जबाबदाऱ्या, आयुष्य स्वतः हँडल करायची परिस्थिती ही तुमच्या मुलाला कृष्ण बनवू शकते. बाकी म्हणजे मला असं वाटतं ह्या 2 गोष्टीत सगळं आलं. कारण काय, आत्ता गेल्या आठवड्यातली एक केस होती की माझ्यासमोर आलेल्या त्या गांधारी होत्या. मी त्यांना सांगितलं फक्त कुंती बना, सोपं आहे तुमचं आयुष्य. बऱ्याचदा असं होतं ना की त्यांनाही नाही कळत, कारण अति लाडामुळे मग मुलांना आपण कम्फर्ट द्यायच्या नादामध्ये किंवा कम्फर्ट सगळं अवेलेबल करायच्या नादामध्ये गोष्टींची व्हॅल्यू नाही कळत आहे. भले ती प्रेम असू शकते. आणि लग्नाच्या वेळेस स्पेशली असं होतं की लग्नामध्ये समोरची मुलगी जी येणार आहे ती पण काय माइंडसेट घेऊन आले हे माहित नसतं. मग हा गॅप जर दोघांचा प्री मॅरेज काउन्सिलिंग मध्ये जर भरता आला की बाबा तुमचं आता वय काय आहे, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे, तुमच्या दोघांचे विजन काय आहे, मग त्या विजनला हे एक दोघे पुरे पडणार आहेत का. मग बऱ्याचदा प्री काउन्सिलिंग मध्ये काय होतं की अगोदर मुलीचं वेगळं मुलाचं वेगळं केलं जातं आणि नंतर दोघांचं एकत्रित केलं जातं. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी असं म्हणेल की इथे कुंडलीचा बेस घेतल्यामुळे ना मला हे नक्की कळतं की कुठे कुठली गोष्ट जास्त आहे मुलामध्ये किंवा मुलीमध्ये आणि कुठली गोष्ट मॅनेज करायची. मग ह्या दोघांचा आधार घेऊन केला ना की, आणि आजकालची पिढी बदल स्वीकारायला तयार आहे, परंतु ते का याचं उत्तर मिळालं तरच, अदरवाईज नाही. आमच्या वेळेस कसं होतं माहितीये का, आई वडिलांनी सांगितलं डोळे बंद करायचं, एक्सेप्ट करायचं, पुढे करायचं, स्वाहा. आजची पिढी स्वाहा करायला तयार नाही. दे आर रेडी टू डू अ स्वाहा, पण का ह्याचं उत्तर मिळालं तर. आणि मला असं वाटतं की या गोष्टी जर अतिशय शांत चित्ताने किंवा संवादाने जर त्यांच्याशी बोलल्या गेल्या तर मला वाटतं नक्कीच फरक पडू शकेल आजच्या पिढीमध्ये. आता आपण स्पेशली आईचा हस्तक्षेप याबद्दल बोललो, तर तुमच्या रोजच्या काउन्सिलिंग मधलं काही उदाहरण तुम्ही देऊ शकता का? मी एक डिवोर्सची केस आता हँडल केली रिसेंटली. पहिल्या केस सारखाच आईचाच फोन आला की मॅडम मला काही करून तुम्हाला भेटायचं, अर्जंट भेटायचं असं तसं. तर म्हटलं अर्जंट मला माहिती नाही, तुम्ही वेळ घ्या मग आपण त्याप्रमाणे. आणि ती केस झाली, अपॉइंटमेंट आली आणि मी प्रकर्षाने हे टाळलं की त्यांना म्हटलं नाही मुलीला घेऊन नाही यायचं, पहिलं तुम्ही या. आणि जवळजवळ 1.5 तास त्यांचं काउन्सिलिंग सेशन चाललं. मग अशी मी म्हटलं तसं की त्या आईला सगळं, माझ्या लेकीला सगळं छान पाहिजे होतं. आणि एकुलती एक असल्यामुळे आईकडे एकच कॉन्सन्ट्रेट करायला एकच व्यक्तिमत्व आहे. तिच्याकडे दुसरं जॉब प्रोफाईलच नाहीये की माझी लेक तिचं खाणं पिणं, मग त्यांचं की माझी लेक असे कपडे घालते, ह्या ब्रँड वगैरे. शी इज टॉकिंग अबाउट ओनली ब्रँड अँड क्वालिटीज अँड वगैरे. आय सेड ओके ओके. मग मी त्यांना विचारलं की आता तुमचं जे लग्न झालेलं होतं त्या केसमध्ये, तर नाही ना, तो फक्त स्वतः करतो, आता कुठे त्याने म्हणजे स्टार्टअप, ही वॉज अ स्टार्टअप बॉय. हिला तरी मी सांगत होती पण कुठे ऐकत होती, लव्ह मॅरेज असं तसं. आय सेड ओके ओके. सगळं झालं, त्यांचं बोलणं झालं. नंतर म्हटलं की आता आपण मुलीशी बोलूया. मुलीशी जेव्हा बोलली तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या मुलीला अजिबात डिवोर्स घेण्यात इंटरेस्ट नव्हता. ती म्हणते की नाही, माझी मम्मा अशी म्हणत होती की आत्ताचं एवढंच इन्कम आहे, घर पण छोटंसं 1 BHK घर होतं त्याचं, आणि ही मुलगी 4 BHK मधून गेली. बरं बघा, मी मगाशी म्हटलं तसं की आजकालची जी ही पिढी आहे जेन झी, त्यांना ऍडजस्टमेंट करायची पण तयारी आहे, पण त्यांना कनेक्शन पाहिजे. तिचं कनेक्शन होतं कारण ती त्याच्यावर खूप मनापासून प्रेम करते, परंतु प्रेझेंटेशन जे आहे ते कुठेतरी किंमत किंवा गोष्टींच्या बाबतीत कमी होतं. तर मी म्हटलं की साधारणतः तुझं आणि आईचं कसं असतं. ते म्हणाले नाही, आई दिवसभरातून कमीत कमी 3दा फोन असतो,
सकाळी नाश्ता झाला का, काय केलंस, कसं केलं वगैरे वगैरे, दुपारी जेवलीस का, हे झालं का. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं. मी त्या मुलीचा जो अभिप्राय बघितला तर ते म्हणाले की मॅडम मी खूप कन्फ्यूज आहे, मी कळत नाही मला मी काय करू, मला याला पण नाही सोडायचं आहे. पण आई म्हणते ते पण कधी कधी असं वाटतं की. म्हटलं बरं. मग मी सगळ्यात पहिलं काही केलं असेल ना, तर या काउन्सिलिंगमध्ये मी मुलीला बाजूला ठेवलेलं आणि आईला गांधारीवरून कुंतीवर आणायला मला जवळजवळ 1-2-3 महिने गेले. आणि आत्ता जे मी तुम्हाला म्हटलं लेटेस्ट झालेली मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये मुलीच्या काउन्सिलिंग नंतर मुलीने फर्मली सांगितलं की इफ आय एम हॅव्हिंग 1 BHK आय एम हॅपी, मला याच्याच बरोबर राहायचंय. याने 4 BHK केला तरी मी हॅपी, नाही केला तरी मी हॅपी. आय वॉन्ट टू लिव्ह विथ दिस. म्हणजे असं नाहीये तिचं प्रेम आईचं कुठे चुकतंय म्हणाल तर कसं होतं, तुम्ही खूप जास्त इन्व्हॉल्व्ह झाला तर ती गोष्ट हानिकारक होते, जशी तिच्या बाबतीत होत होती. पण सुदैवाने अगेन ह्याच्यात स्वामींची कृपा असेल की स्वामींनी तिला कदाचित ही बुद्धी दिली असावी आईला की बाई तू एकदा बोलून घे. मे बी तिचा इंटेन्शन डिवोर्स करण्यासाठीच होतं, पण कदाचित ते काय छान गोष्टीवर येऊन थांबलं आणि तो डिवोर्स वाचला. त्याच्यामुळे हे एक उदाहरण मला देता येईल की कुठे थांबायचं हे ज्याचं त्याला कळलं तर गोष्टी खूप खूप सोप्या होतात. आत्ताच आपण आर्थिक गोष्टींबद्दल बोललो, तर आर्थिक गोष्टी हे लग्न संबंध किंवा एका कपल मधलं नातं बिघडवण्यासाठी किती आणि कशा कारणीभूत असतात? खूप महत्वाचा प्रश्न आहे. पण तुम्ही बघाल तर मी जसं म्हटलं की आपली जी संस्कृती आहे ती आपली संस्कृती पूर्वी एक वाक्य असायचं की तुला मुलाचं असावं, है ना. म्हणजे ह्या वाक्यामध्ये ना खूप म्हणजे आपले पूर्वज खूप हुशार होते. त्यांना माहित होतं की प्रेम म्हणजे माझ्या आईने तर मला सांगितलेलं की बघ लग्नाचे 9 दिवस असतात आणि नंतर 9 महिने असतात. म्हणजे 9 दिवसात लग्न सगळे प्रक्रिया होते आणि 9व्या दिवशी लग्न होतं असं तिचं हे होतं. आणि नंतरचे 9 महिने फार प्रेमाचे असतात, तिथे सगळं छान होतं. 9व्या महिन्यानंतर खरं आयुष्य सुरू होतं. आणि तेव्हा हे जे बॅलन्स करायचं असेल तर 2 समांतरीचं जर असेल ना तर ते खूप सहज ना पेललं जातं दोघांनाही. पण जर दरी खूप असेल आर्थिक दृष्ट्या तर काय होतं, मग आत्ताची ही जी केस आपण डिस्कस केली की मग कंपॅरिझन खूप स्ट्रॉंग होतं. आता त्या आईच्या केसमध्ये समजा तिथे पण 4 BHK असतं तर कदाचित तिला तेवढं वाटलं नसतं, मग तिचं कॉन्सन्ट्रेशन कुठल्या तरी वेगळ्या विषयावर गेलं असतं. पण तिथे मुद्दा तिच्या डोक्यात आर्थिक होता. पण फक्त पैसा हा आयुष्याला कधीच पुरे पडू शकत नाही. कारण नात्यांमध्ये पैशापेक्षा जास्त संवाद आणि प्रेम हे अहम रोल ठरतो. आणि तो किती पर्सेंटेज कुठल्या गोष्टीला व्हॅल्यू द्यायचं हे जेव्हा प्रत्येक व्यक्तीला कळतं तेव्हा गोष्टी खरंच सोप्या होतात. पण जर पैशाला अतिमहत्व दिलं तर नातं नाही टिकत. आणि आर्थिक दृष्ट्या मग कसं होतं, तुम्ही जर संवादाने सांगितलं, जसं मी काय झालेलं की त्या केसमध्ये मी चौघांमधला दुवा बनलेली, मुलीचे आई वडील आणि मुलगा. कारण मुलाच्या आई वडिलांना काहीच इश्यू नव्हता, कारण ही सून म्हणून त्यांना खूप आवडत होती. म्हणजे तिथे मला काहीच मेहनत घ्यायची नव्हती, तिथे मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे चाललं होतं. इथे फक्त आपल्याला मॅनेजमेंट शिकवायचं होतं. आणि ते शिकवल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी त्या मुलीच्या आईला विचारलं, तुमचं लग्न झालं तेव्हा तुमच्या अहोंकडे 4 BHK होता का? नाही, पण माझी मुलगी त्याच्यात वाढली आहे वगैरे वगैरे. म्हटलं दॅट्स ओके, पण ह्याचा अर्थ तुम्ही त्यांच्यावर संसार चांगला नाही केलात का? झाला ना, संसार झाला, संसाराला एक छान फुल आलं, आता त्या फुलाचा पुढे वटवृक्ष होतोय, तर तो होण्यासाठी तुम्हाला खत देणं गरजेचं आहे. मग हे जेव्हा रिअलाइज करून दिलं ना की खरंच गोष्टी सोप्या होतात. आणि फायनान्शियलच्या बाबतीत तर रिलेशन्स एका बाजूला आणि फायनान्स एका बाजूला होतो. हे नक्की मी मान्य करते की फायनान्स शिवाय आपण आयुष्य पुढे नेऊ शकत नाही. परंतु फायनान्स की नातं हे जर निवडायची वेळ आली कधीही कोणाला आयुष्यात, तर त्यांनी नात्याला जर प्राधान्य दिलं तर ते प्राधान्य तुम्हाला परत फायनान्स पर्यंत नेऊन ठेवतं. हा अनुभव आहे माझा. फायनान्सचीच गोष्ट केली आणि आपण आता बघतो आई वडील हे जरा लांब ठेवलं तर मुलगा मुलगी यांच्या स्वतःच्याच फायनान्सेस याबद्दल अपेक्षा खूप आहेत. आपण जर एक टिपिकल अरेंज मॅरेज सेटअपचा विचार केला की ज्यात आपण आपल्या अपेक्षा लिहितो काय,
तर त्यात मुलींच्या वाढणाऱ्या अपेक्षा हा कुठेतरी एक प्रॉब्लेम आहे का? येस, खूप मोठा प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं, की म्हणजे आजकालच्या मुलींचे जे काही मी पण अनुभवाने बघते त्याच्यात अपेक्षा असं आहेत की सगळ्यात पहिलं तर मुलाचं घर असलंच पाहिजे. आणि आता म्हणजे लेटेस्ट मध्ये घडलेल्या 2-3 केसेसमध्ये की नाही 1 BHK नाही चालणार, 2 BHK असलंच पाहिजे. आणि आय वॉज अमेज की अरे लग्न आपण हे करतोय आणि आपण कशा प्रकारे त्याला प्रेझेंट करतोय. नाही ते नसेल तर मग मी त्यांना विचारलं की अपेक्षा आणि माणूस या दोघांमध्ये निवडायचं झालं तर विचार नाही हे सगळं असेल ना तर बाकी सगळं ऍडजस्ट होतं. पण असं आहे की जितक्या जास्त अपेक्षा ठेवून आपण एखाद्या नात्यामध्ये जर प्रवेश करू तर ते नातं तुटायला फार वेळ लागत नाही. मी नेहमी असं म्हणते की एक केस आली होती तर त्याच्यात असं त्या मुलीला विचारलं गेलं होतं आणि माझ्याशी नंतर त्या मुलीचं जेव्हा हे झालं की मॅडम मला लोक अशी विचारतात की ह्याच्यात काय बघितलंस तू. दॅट इज हर्टिंग लाईन. म्हणजे प्रत्येकाला त्रास होतो हे सगळं ऐकताना. तर मी तिला विचारलं की ठीक आहे तुला उत्तर देता येत नसेल आय एम देअर, मी तुला गाईड करेल, तुला काय काय आवडतं त्याच्यातलं सांग. तर मग तिने सांगितलं की हे पॉइंट्स आहे हे पॉइंट्स आहे. तर मी तिला एक वाक्य दिलं, म्हटलं इथून पुढे कोणी विचारलं ना तर एकदम असं मस्त स्ट्रेस छाती ठोकून सांग की याच्यामध्ये मी एक माणूस बघितला. एवढं उत्तर तुला पुरेसं आहे. कारण मग मी तिला हे सांगितलं की लक्षात ठेव बाळा आयुष्यामध्ये वस्तू गोष्टी फायनान्स पैसा अडका हे फार फार तर 1 वर्ष अजून डोक्यावरून गणी 5 वर्ष. 5 वर्षानंतर जो रिअल संसार चालू होतो ना तिथे कामाला येतो फक्त तो माणूस त्याचा स्वभाव त्याचं वागणं त्याचं तुला रिस्पेक्ट देणं तुझी किंमत करणं तुला 4 लोकांमध्ये तो तुला कसा ट्रीट करतोय ह्याच्यावर तुझं पुढचं आयुष्य जाणार आहे. मग त्यावेळेस तुझ्याकडे पैसा नसला ना तरी तू त्याच्या खांद्याला खांदा देऊन लढून आयुष्य पुढे नेशील. तो दिवस आणि आजचा दिवस म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं आयुष्य ती जगते आणि हा समोरून तिने दिलेला फीडबॅक आहे मला. त्याच्यामुळे गोष्टी मी म्हटलं ना की आजकालच्या पिढीला असं नाहीये की बदल स्वीकारायचा नाहीये. आम्ही बदल स्वीकारायला तयार आहोत पण आम्ही का स्वीकारावा याचं उत्तर द्या. आणि मी नेहमीच असं म्हणते की तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजेत. कारण तुम्हाला प्रश्न पडले ना की उत्तर शोधणं सोपं होतं. कारण काय होतं बऱ्याचदा तुमच्या आजूबाजूला उत्तर अवेलेबल असतं पण तुम्हाला प्रश्नच पडलेला नसतो त्याच्यामुळे त्या उत्तराची किंमत नसते. आणि इथे प्रश्न पडला आणि तिला ते उत्तर मिळालं. बऱ्याचदा असं होतं की मुलांना किंवा स्पेशली मुलांमध्ये पण होतं की मुलांना ते हँडल नाही करता येत. अजून एक किस्सा सांगते. एक मेल आलेला त्याचं असं म्हणणं होतं की मॅडम माझं लग्न झाले 3 वर्ष झालेत मी जाम कन्फ्युज आहे. मला कळतच नाही बायकोचं ऐकू की आईचं ऐकू. ही लाईन होती त्याची. आणि मला असं वाटतं लग्न झालेल्या प्रत्येक मुलाला हा प्रॉब्लेम येतच असावा. कारण एक तर आयुष्यात आलेला एक नवीन माणूस तो एक आनंद वेगळा असतो तो एक्सपिरियन्स वेगळा असतो. कारण ते फिलिंग्स दुसरं कोणीही त्याला देऊ शकत नाहीये पण त्याच्याबरोबर तो बाकीचं पण सोडू शकत नाहीये. बरोबर. मग मी त्याला अशा काही ट्रिक्स दिल्या. म्हटलं ठीक आहे तू फक्त हे कर हे कर हे कर आणि असंच मॅनेज कर 6 महिने कर. 6 महिन्यात मला येऊन सांग फक्त मी सांगते तसंच मॅनेज करायचंय. तर त्या व्यक्तीचं असं महिनाभर झाला असेल महिनाभर त्या व्यक्तीचं असं हे होतं की मॅडम मला हे सुचलंच नव्हतं कधी असं वागायचं. तर मे बी असं असेल की आता जसं माझा 20 वर्षाचा लग्नाचा अनुभव आहे काउन्सिलिंगचे अनेक अनुभव आहेत तर त्याच्यातून म्हणजे प्रत्येकात काही ना काही छान आहे. बरोबर. मग ते प्रत्येकातलं थोडं 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 छान निवडलं आणि मी ते सगळं छान जर मला ऍप्लिकेबल केलं तर आयुष्य खूप सुंदर होईल की. मी ते थोडं थोडं छान त्याला द्यायचा प्रयत्न केला. तर त्या ट्रिक्स काय होत्या ते आपल्या प्रेक्षकांनाही सांगा. सगळे वाट बघत असतील की अशी ट्रिक काय आहे की ज्याने आपण छान बॅलन्स साधू शकतो. बघा म्हणजे विदाऊट पत्रिका बघता मी तुम्हाला काही ट्रिक्स नक्की सांगते. सगळ्यात पहिलं जे ही ट्रिक मात्र मी माझ्या सासूबाईंकडनं शिकली आहे की त्यांचं असं म्हणणं असतं की म्हणजे आता आमचे पण वाद होतात भांडणही होतात पण असं त्यांनी हे मला शिकवलंय की शुभांगीला ओरडायचं आहे ना तर अकेले मी आम्ही दोघी एकट्या बसलो की मग आमच्या दोघींची जुगलबंदी चालू असते पण आम्ही दोघी हे मेक शुअर करतो की त्यावेळेस दुसरं कोणी घरात नसेल.
काय होतं, त्यांनाही हा कॉन्फिडन्स आहे की हा शुभंगीला माझ्यावर ओरडायचा अधिकार आहे, मला तिच्यावर ओरडायचा अधिकार आहे, पण एकांतात. पण हीच गोष्ट जेव्हा स्तुती करायची तेव्हा मात्र 100 लोकांसमोर माझ्या, आणि हे मी त्यांच्याकडनं शिकलीये. आणि मला ना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली की बघा, अजून एक सांगते, आपण देवतेची काय करतो, स्तुती. एखादा स्तोत्र म्हणतो, एखादा मंत्र म्हणतो, काय म्हणतो की देवा तू असा, देवा तू अशी, देवी तू अशी, तुम्ही हे करता, तुम्ही ते करता, यू आर सो ब्युटिफुल, यू आर सो ग्रेट, हेच करतो. मग जर स्तुती ही देवाला प्रिय आहे, आपण तर माणूस आहोत. मग याच टेक्निकने मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला सांगते की मी त्याला एकच सांगितलं, काही झालं तरी बायकोला घरात येऊन किती वेळ झालाय, 3 महिने आणि 3 वर्ष. तर त्या 3 वर्षामध्ये काय होतं की मी म्हटलं तसं की बायकोला सगळं कौतुक असतं खूप की ही असं करते, ती तसं करते. म्हटलं इथून पुढे प्रयत्न करायचा की बायकोची स्तुती आईसमोर आत्ता नाही करायची, स्पेस द्या. कारण त्या सासूला ऑलरेडी प्रेशर आलेलं असतं की त्याच्या आयुष्यात बायको आली आहे, ही माझा पोरगा घेऊन जाणार, 100% हे फिअर असतं. आणि ट्रस्ट मी, हे खरंच असतं. मला कित्येक प्री मॅरेज काउन्सिलिंगच्या ह्याच्यात पण हे सगळे आलेले प्रश्न आहेत. त्याच्यामुळे हे फिलिंग्स असतात, पण ते इतके दाबलेले असतात ना की त्याचा स्फोट हा रिॲक्शन्स मधून होतो. आणि तो थांबवला ना की सोपं जातं. मग मी त्याला सांगितलं की तू एक काम करायचं, आई बरोबर बस, आई बरोबर बस. आणि काय होतं त्या केसमध्ये दुर्दैव असं होतं की त्याला बहीण नव्हती, एकुलता एक होता, त्याच्यामुळे ते अजून जास्त स्फोटक होतं. मग म्हटलं की आई बरोबर बस, आईला सांग की आई तुझी काय इच्छा आहे, मी हिला सोडून देऊ का, विचार, असंच विचार, सुरूच हेच कर. आणि मी खरंच सांगते हे करा. आता एक प्रेशर येतं आईला की अरे नाही नाही माझ्यामुळे माझं, की मला ती आवडते, संसार चांगला करते, ती कॉपअप करायचा प्रयत्न करते. मी हे नाही म्हणत की ती बेस्ट आहे, पण ती प्रयत्न करते ऍडजस्ट करायला. तर आपण एक पाऊल पुढे जाऊया का. आणि तिथे आपण ही भावना जेव्हा आईला मिळते ना, तेव्हा आईला हा कॉन्फिडन्स येतो की माझा मुलगा आहे, अजून आहे. आणि खरंच खूप, मी म्हटलं ना, संवाद ही नात्याची पहिली शिदोरी आहे. आणि ती हळूहळूच उलगडली जाते. मग जे हे सांगितलं की त्याप्रमाणे ते डिस्कशन केल्यावर आईला एक कॉन्फिडन्स आला. सेम बायकोला सांगितलं की मी म्हटलं तिला सांग की मी आज 30 वर्षाचा आहे, आपल्या लग्नाला ऑलमोस्ट 3 वर्ष झाली आहेत आता. या 3 वर्षामध्ये 27 वर्ष मी तिच्याबरोबर राहिला आहे. त्याच्यामुळे तिच्या डोक्यात, तिच्या मनात ही भावना येणं इट्स क्वाईट नॅचरल आहे. उद्या आपलं मूल झालं तर तुलाही हे येणार आहे. त्याच्यामुळे तो जो कम्फर्ट दिला गेला की हा मलाही असं होऊ शकतं, सो मग आपण का नाही तिला समजून घ्यायला पाहिजे. तू तुझ्याकडनं थोडा प्रयत्न कर, मी तुझ्या बरोबर आहे, मी तुला सपोर्ट करतो. फक्त आपण प्रयत्न करूया की आई समोर कुठल्याही गोष्टी ह्या ज्या आहेत त्या प्रकर्षाने कमी करायच्या, जेणेकरून तिला दुःख कमी होईल. अतिशय फरक पडतो, अतिशय फरक पडतो. आणि मी तर एका कपलला असं सांगितलं होतं की सेम थोडेसेच इश्यू होते त्यांचे. मी त्यांना असं सांगितलेलं ना की आजच्या नंतर आहे ना 100% घरात आले ना की बायकोसमोर फक्त आईची तारीफ करायची. आणि सुदैवाने ते दोघे आले होते म्हणून मी हे तिला सांगितलेलं की इफ यू रेडी तर मी पुढचा उपाय देणार. तर ती म्हणाली नाही मॅडम मला राहायचंय, कारण हा एकुलता एक आहे. त्या मुलीच्या भावनाही सुंदर होत्या की हा एकुलता एक आहे, मी कसं सोडून जाऊ, उद्या माझ्या भावाने माझ्या आईला सोडलं तर किती सुंदर विचार आहे. म्हणजे ती पण ऍडजस्ट करायच्या तयारीत होती, फक्त तिलाही कळत नव्हतं की मी यांना हँडल कसं करू. तर मी म्हटलं ठीक आहे, आजच्या नंतर एकच रूल पाळायचा. घरात आलं की हिला सांगायचं आई भाजी करते तशी तू कर ना ग, तुला कशी जमत नाही, माझी आई भाजी छान करते. नसेल जमत तरी भेंडीची भाजी दे की आई जरा भेंडीची भाजी आज तू कर ना. म्हटलं याचा तुझा फायदा होणार की नाही, एक भेंडीची भाजीचं काम वाचलं की नाही तुझं. तुम्हाला विश्वास नाही बसणार, आयुष्य बदललंय भेंडीच्या भाजीने. आणि बदलू शकतं. काय होतं की कंपॅरिझन हा आजच्या पिढीचा फार मोठा दोष आहे. म्हणजे तुझ्याकडे हे आहे माझ्याकडे हे नाहीये, तुझ्याकडे ते आहे माझ्याकडे हे नाही. मग लग्नामध्ये पण होतं. 2020ची एक केस सांगते. 2020ला एक कपल आलेलं, लव्ह कम अरेंज म्हणू शकतो, म्हणजे साईटवर भेटले, लाईक इच अदर. आता 2020 मध्ये लग्न नाही करायचं असं घरच्यांचं म्हणणं, कारण पाहुणे नाही येणार, मग पाहुणे रावळे, आम्ही लोकांचे आहेर घेतलेत, मग आम्हाला नको का द्यायला. आता म्हटलं हा मोठा गहन प्रश्न आहे.
ते म्हटलं तुम्हाला सोपं काय करायचं आहे? ते म्हणाले मॅडम माझं बजेट नाही, मला काहीतरी असं सोल्युशन द्या की आमचं लग्न पण होईल आणि ते पण दुखावले नाही जाणार. म्हटलं बेस्ट एक काम करा, बस्ता बांधायचा, बस्ता नावासहित बांधायचा, अजून 20 रुपये एक्स्ट्रा खर्च करा, छान मोठ्या पॅकिंगच्या छान पिशव्या द्या की त्या पिशव्या आयुष्यभर त्यांच्याकडे राहतील. ते म्हणाले हो. त्यांनी केलं आणि म्हटलं लग्नाची पत्रिका आणि बस्त्याची साडी द्यायची आणि माझं नाव सांगायचं की शुभांगी मॅडमने सांगितलंय लग्न आहे ना ह्या 3 महिन्याच्या आतच करायला लागेल, नाही तर गडबड होईल कारण परत करता येणार नाही. म्हटलं चालेल माझ्या नावावर. 2020ला ऑगस्टमध्ये त्यांनी लग्न केलं. बस्त्यासहित प्रत्येकाच्या घरी 2 नवरा बायको गेलेले. म्हटलं तुम्हाला जाताना सून, म्हणजे ती सून होणार होती, तुम्हाला सून म्हणूनच जायचंय. आणि कुठल्याही भारतीय फॅमिलीला सून आली आणि पहिले पाय पडले की तुमची विकेट आहे तिकडे, ते सेटल होणार आहेत. तर ती मुलगी थोडीशी वेगळ्या कास्टची असल्यामुळे तिला हे सगळे कल्चर किंवा प्रत्येक याचे कल्चर्स असतात, नव्हते माहिती. म्हटलं नाही, इथे ही जी भावना आहे, इथे तुम्ही जाऊन पहिला नमस्कार करणं म्हणजे ती फॅमिली तुमच्या घशात आहे, एवढं लक्षात ठेवा. तर ते झालं आणि सगळं झालं आणि म्हणाले, आणि म्हटलं हे सगळं झाल्यावर आई बाबांना हे क्लिअर करा की आपण सत्यनारायणची पूजा खूप मोठी घालू आणि तिथे सगळ्यांना जेवायला तुम्हाला जे जे जेवण द्यायचं ते मी देतो. सोपं आहे का? म्हटलं तुम्हाला या एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधता आलं ना की सुंदर होतं एक्सप्लेन करायला, आणि काहीतरी कारण कुठेतरी सांगावं लागतं किंवा सांगायला पाहिजे की खरंच हे जेन्युइन आहे का. आणि ह्या जेन्युइन कारणामुळे जर तुमचे 4 पैसे वाचून ती तुमच्या फॅमिलीला जर खरंच उपयोगात येणार असतील तर नक्की करा. म्हणजे असं इथे कृष्णनीती येते की जसं कृष्ण म्हणतात की कधी कधी तुम्ही चांगल्यासाठी खोटं बोललात तर मी तुमच्या बरोबर आहे. आणि तसं इथे करावं लागतं आणि असं केल्याने बरेच फायदे होतात. म्हणजे मी काही कुंडलींच्या अशा गोष्टी घेऊन मी खरंच असे काही आयुष्याचे सेटलमेंट करून दिलेत की गोष्टी पार पडतात. त्याच्यामुळे ते होतं, नक्की होतं, फक्त मनाची तयारी पाहिजे. ती असेल तर गोष्टी साध्य होतात. आपण आताच लग्न आणि फॅमिलीज ही उदाहरणं पाहिली, तर आता बरेच वर्ष झाले न्यूक्लिअर फॅमिली कल्चर आलंय की लग्न होऊन ते जोडपं वेगळं राहतं आई वडिलांना सोडून. तर ह्याचे फायदे आणि तोटे काय? टू बी व्हेरी ऑनेस्ट, फायदे मला माहीत नाहीत कारण मी अजूनपर्यंत बघितलेले नाहीत. तोटे नक्की सांगेन. याचं कारण सांगते. एक फायदा होतो की आपल्याला एक थोडं अहम फील होतो की माझं घर, माझा किचन, माझं फॅमिली, माझा मुलगा, माझा नवरा किंवा माझी मुलं आणि नवरा. पण तोटे असं सांगू तर साधारणतः तुमचं लग्न झाल्यावर तुमची मुलं 10-15 वर्षाची झाली की ऍक्च्युअल तोटे दिसायला लागतात. मी मागच्या महिन्याभरात जेवढे काउन्सिलिंग केलेत, मी आता आपण जेव्हा डिस्कस करत होतो मगाशी, झेनझीज वयवर्ष 12 ते वयवर्ष 21. मी तुम्हाला कालची केस सांगते, कालचीच, म्हणजे इथे यायच्या अगोदरचं झालेलं माझं काउन्सिलिंग. 21 वर्षाचा मुलगा माझ्या समोर लिटरली आईने आणून असं बसवला, म्हणजे तिने हाताला धरून, ते कळत होतं की तो जबरदस्ती आलाय. ते म्हटलं बाबा रे, आई बाबांमुळे आलायस की तुला खरंच वाटतं आपण काहीतरी बोलायला पाहिजे किंवा डिस्कस करायला पाहिजे. आणि ही वॉज व्हेरी जेन्युइन. तो बोला नाही, मी आई बाबांमुळे आलोय, अशीच रिॲक्शन होती. म्हटलं दॅट्स ओके. आणि म्हटलं आय लाईक युअर जेन्युइननेस की तू खरंच मनापासून खरं सांगितलं. म्हणजे तुझ्यात हा एक गुण खूप चांगला आहे की तू जेन्युइनली सांगितलं की मला अजिबात यायची इच्छा नव्हती पण आई बाबांमुळे आलोय. म्हटलं याच्यात दुसरा एक गोष्ट काय माहितीये की तू तुझ्या आई वडिलांना खूप रिस्पेक्ट करतोस. कारण जर तो नसता तर तू आज इथे नसतास. तुम्हाला माहितीये ह्या 2 वाक्यामध्ये तो पोरगा 50% सेटल झालेला खुर्चीवर. कारण आतापर्यंत त्याच्या आई वडिलांनी त्याचं कधी कौतुकच केलं नाही, हे वाक्य त्यांनी मला सांगितलं. तुम्ही विचार करा हे का घडलं. कारण आता न्यूक्लिअरचा विषय आहे. आई जॉबला, बाबा जॉबला. हा मुलगा सकाळी 6:30 पावणे 7ला शाळेत जातो. म्हणजे शेड्यूल त्याने सांगितलं मला. त्याने सांगितलेली स्टोरी सांगते तुम्हाला. 1:30 पावणे 2ला येणार, जे काही असेल ते थंडच, कारण गरम वाढणारं कोणीच नाही, स्वतःच घ्यायचं. हे तो जवळजवळ 4थीला गेल्यापासून स्वतः करतोय. तोपर्यंत मावशी होत्या. बरं, बाहेरची पेड मावशी तुम्हाला वाटतं का की आपल्या मुलाला तसं छान लाडाने कोडाने भरवेल? तुम्ही समजू शकता मी काय म्हणते.
मग म्हणतो की ते आल्यावर जेवायचं, मग परत ट्युशनला जायचं आणि 3 वाजता ट्युशनला जायचं आणि ते ट्युशन टीचरला 2 तास एक्स्ट्रा दिलेले, म्हणजे 2 तासाचे 4 4. तास. तो मुलगा 7लाच घरी यायचा. आता त्या 4 तासात तो तिथे काय शिकतोय, तो काय बघतोय, काय ऑब्झर्व करतोय, समोरची व्यक्ती त्याला खरंच चांगल्या इंटेन्शनने हम्म. देते का, चांगल्या इंटेन्शनने वाढवते का, नो वन नोज. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी त्याला विचारलं, अच्छा ओके, हे सगळं एक्सप्लेन झालं. म्हटलं 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला सोसायटीत जाऊन काय काय करतो तू? मी नाही जात. ही रिॲक्शन होती त्याची. म्हटलं का रे, एक सुट्टी कोण वाया घालवेल? तुम्ही विचार करा. इथे मी खूप वेगळा विषय हाताळते. एक भारताचा एक सुजाण नागरिक ज्याला मताचा अधिकार आलाय, 18 वर्षानंतर तो गेली 3 वर्ष मत देते असेल किंवा नसेल, आय डोंट नो, पण या मानसिकतेचा जर एक भारतीय नागरिक आत्ता असेल, पुढे जाऊन तो भारताबद्दल, देशाबद्दल, भारत सोडा, देश सोडा, राज्य सोडा, सोसायटीबद्दल पण विचार करत नाहीये. का नाही भावना ही डेव्हलप होत माहितीये? कारण आजी आजोबांचं जे एक वेगळं प्रेम असतं ना, की आजी चला मग आता आजी आजोबा असते ह्या केसमध्ये, तर ते त्याला 15 ऑगस्टला आजोबा खाली घेऊन गेले असते, खाली सत्यनारायणची पूजा असेल तिथे आजी घेऊन गेली असते की चल रे जाऊ दे. त्याच्यामुळे मिक्स होणं, समाजामध्ये वावरणं, समाजाची हालचाल नोंद करणं, बघा हे सगळं सबकॉन्शियस माइंडने होत असतं. आपले पूर्वज फार हुशार होते. तुम्ही आपले 12ही महिने उचलून बघा. 12 महिन्यात काही ना काही एक सण तरी, छोटा का होईना, साधा का होईना, सण आणून ठेवलेला आहे. एकही महिना असा नाही, जाता जाता फाल्गुन जरी गेला तरी तो होळी देऊन जातो आणि इतक्या आनंदाची देऊन जातो की चैत्राची पालवी पुढे नवीन येईल. मग हे का? इनफॅक्ट माझ्या मुलाने मला गेल्या वेळेस एक प्रश्न विचारलेला की होळीच्या वेळेस बोंब मारली जाते. आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी तर हा शब्द बोलायला पण भीती होती की फक्त होळीच्या दिवशी करायचं, तुला जे काय बोंबलायचंय ते होळीच्या दिवशी. दिस वॉज द लाईन आमच्याकडे यूज होते. तर त्याने मला विचारलं की तू मला एकदा तेव्हा बोललेलीस असं करायचं नसतं, चांगलं नसतं, मग आत्ता का करते? बघा मी म्हटलं ना, प्रश्न पडले पाहिजे. मी होळी समक्ष त्याला तिथे बसवून होलिकेची पूर्ण कथा सांगून हे केल्याने काय होतं, वाईटाचा नाश होतो, कारण हा अग्नी ते वाईट सगळं स्वतःकडे आकर्षित करतो म्हणून बोंबलायचं असतं. हे सांगितल्यामुळे माइंडसेट क्लिअर झालं की जे काय वाईट बोलायचं ते होळीच्या दिवशी येऊन बोलायचं, म्हणजे चैत्राची पालवी तुम्हाला चांगल्या वेने घेऊन जाते. आता इथे ह्या एजन्सीमध्ये बघाल त्या मुलामध्ये कुठल्याही प्रकारचे कल्चरल संस्कार झिरो. म्हणजे मी त्याला सगळं झाल्यावर एक अजून प्रश्न विचारला की समजा तुला ग्रॅटिट्यूड द्यायचा आहे, तर कोणाला देशील? तर मला म्हणाला युनिव्हर्सला. छान शब्द आहे ना, म्हणजे आपण इंग्लिश शब्द वापरले की कसं छान वाटतं की नाही आपल्याला. म्हटलं बरं. म्हटलं का रे? तर मला बर्थ दिला म्हणून. एक सेकंड मी विचार केला की त्याला काय उत्तर देऊ, कारण बर्थ तर युनिव्हर्सने नाही दिलंय. पण म्हटलं ठीक आहे. मी त्याच्यावर काही रिॲक्शन नाही दिली. तुम्हाला माहितीये त्याचे वडील आणि आई वडील एक टिपिकल मिडल क्लास फॅमिलीमध्ये, बापाने 2.25 लाखाची रॉयल एनफिल्ड घेऊन दिली, जिमला जायला फक्त. जिमचा सगळा खर्च आईबाप उचलतात, म्हणजे त्याच्या प्रोटीनच्या शेक पासून. आणि म्हटलं ह्या मुलाला एकदाही वाटलं नाही की आपण आई बापाला थोडंसं ग्रॅटिट्यूड द्यावं. हे होतं न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये. तुम्हीच तुमच्या मुलांकडनं तो रिस्पेक्ट तुम्हीच काढून घेताय, कारण तुम्हालाच माहिती नाही गोष्टी कशा हाताळायच्या आहेत. त्या मुलाला 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला खाली जाणं म्हणजे जर टाइम वेस्ट वाटतोय, म्हणजे मागच्या महिन्याभरात जेवढ्या केसेस केल्या जेनझीच्या त्याच्यामधली ही वन ऑफ द वर्स्ट केस आय फील. कारण त्या मुलाला या सिच्युएशनमधून बाहेर काढणं सोपं नाहीये. चान्सेस आहेत, नक्की आहेत, कारण त्या अर्थी त्याचा आई वडिलांवर काहीतरी रिस्पेक्टफुल प्रेम आहे. त्याला विजन क्लिअर नाहीये, त्याला काहीच करायचं नाही. मी त्याला विचारलं काय बनायचंय तुला? काय नाही, हीच लाईन होती. म्हटलं बरं तुला कोण आवडतं, कोण नाही? मला सांगा या व्यक्तिमत्वाचं काय पुढे भविष्य आहे? आज तुम्ही बघाल, आता एक आजी आजोबांची झालेली केस होती, सेम केस आली होती. त्यांनी मला सांगितलं की मी सेम प्रश्न, मी नॉर्मली जेनझी झाले तर हा प्रश्न विचारते की बाबा रे, आई बाबाच्या जबरदस्तीमुळे बसला असशील तर आपण गप्पा मारू, मग तुझा आई बाबांना तू सोडून दे, आपण नको करूया.
पण म्हणाल नाही नाही मॅडम, मला माझ्या आईबाबांबद्दल खूप वाईट वाटतंय, म्हणून मी आज तुमच्या समोर आहे. मीच आईला सांगितलं की मला कोणाशी तरी बोलायचंय, कारण मॅडम मी काही गोष्टी आहे ना त्यांच्याशी नाही बोलू शकत. म्हटलं बोल. मग त्याने बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या. 17 वर्षाचा मुलगा आहे. किती स्ट्रॉंग भावना आहेत बघा. म्हणजे त्या मुलाला गिल्ट हे आहे की मी माझे 2 वर्ष वाया घालवलेत मॅडम, 11वी आणि 10वी. मी 10वीला अभ्यास केला, पण 11वीला मला असं वाटत होतं की मी तो वेळ माझ्या आई वडिलांना द्यायला पाहिजे होता, जो वेळ मी चुकीच्या व्यक्तीला चुकीच्या ठिकाणी दिला आणि माझं 1 वर्ष वाया गेलं. आणि मला खूप त्रास होतोय की मी 1 वर्ष वाया घालवलं, त्याचं काय करू. म्हटलं नो वरी, 1 वर्ष आहे ना, गोल्डन चान्स. म्हटलं पण तू असं का म्हणतो की 1च वर्ष आहे. त्याने मला क्लिअर कट आयडिया दिली की मला ग्रॅज्युएशन मध्ये ह्या 3 वर्षात इतका अभ्यास करायचा की मी माझ्या आई वडिलांशी बोलू पण शकणार नाही, इतका वेळ नाहीये माझ्याकडे. म्हणजे विजन एकदम क्लिअर आहे मला काय व्हायचंय. पण मग माझ्या भावना, मी लाड कसे करणार त्यांचे. म्हटलं ठीक आहे, आपण 3 वर्षाची पूर्तता आणि मागची 1 वर्षाची पूर्तता ह्याच वर्षी करू. मी तुझ्या बरोबर आपण करूया. 8 दिवसात फोन आला होता त्याच्या आईचा आणि वडिलांचा की मॅडम तुम्ही काय केलं मला माहिती नाही, पण हा आमचा मुलगा नाही. म्हटलं ठीक आहे, मला फक्त पुढे सांगा, चांगल्या इंटेन्शनने म्हणताय की वाईट इंटेन्शनने. तर म्हणाले नाही नाही, आमूलाग्र बदल झालाय त्याच्यात. म्हणजे एक टाइम होता की मला त्याला हलवून हलवून उठायला लागायचं की अरे कॉलेजला जायचंय, आता तरी उठ. आज तो मुलगा सकाळी 6:30ला शार्प उठतो. आता इथे मी मगाशी जसं म्हटलं की इथे कुंडलीचा फार प्रभाव होतो आणि मी कुंडली सायकोलॉजिकली खूप वापरते. आणि मी म्हटलं मी रोज बाप्पाची माफी पण मागते की आय एम सॉरी, पण दिस इज हाव. आजच्या तारखेला हे गरजेचं आहे. कृष्ण नीती हे सांगते जिथे जे लागू पडतं तिथे ते वापरावं. तसं बघायला गेलं तर मग दुर्योधनाचा अंत झाला असता का, नसता झाला. पण कृष्ण नीती वापरली होती की नाही. त्यांनी त्या पर्टिक्युलर भागावर सांगितलं अरे पान तरी लिही, आईसमोर कसा उभा राहशील. म्हणून दुर्दैवाचा अंत झाला, वाईट बुद्धीचा अंत झाला. कारण तो जर नसता झाला ना तर मे बी आज आपण पॉडकास्टच करू शकलो नसतो. कारण चांगल्या गोष्टी आज बऱ्याचशा टिकून आहेत, चांगले विचार टिकून आहेत, चांगले आचार टिकून आहेत, म्हणून आपली ही पिढी अजून टिकून आहे. भारताला हरवणं इतकं सोपं नाहीये, पण अर्धी पैल त्यांनी मारली आहे, अर्धी पैस ते जिंकलेत. कारण आपणच आपलं सगळं आपलं सोडत चाललोय. ते थोडंसं मी तुम्हाला सांगू, आजच्या पिढीने, येणाऱ्या पुढच्या पिढीने आपल्या कल्चरचं 25% जरी हात धरून ठेवला ना, वी आर पार. आणि जर 100% फॉलो केलं तर जागतिक लेवलला फक्त भारत असेल असं माझं मत आहे. त्यामुळे या केसमध्ये या पिढीला न्यूक्लिअर फॅमिलीचा तोटा सगळ्यात महत्वाचा की तुम्ही तुमच्या मुलाचा माइंडसेट खराब करता. तुम्ही तुमच्या मुलाला व्हॅल्यू शिकवू शकत नाही, जे आजी आजोबा त्यांच्या कृतीतून, वागण्यातून, बोलण्यातून सहज शिकवतात. आणि सगळ्यात महत्वाचा रिस्पेक्ट, तो कमवावा लागतो आणि तो आपण आपल्या छोट्या 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 कृतीतूनच डेव्हलप करत येतो, असाच येत नाही. मला सांगा, तुम्ही असंच कोणाला रिस्पेक्ट करता का? समोरच्या व्यक्तीचं काहीतरी इम्प्रेशन, तुम्हाला काहीतरी आवडावं लागतं, काहीतरी बघावं लागतं, असंच होतं ना. तर कुठेतरी तुमच्यामध्ये ती भावना डेव्हलप होते की अरे हे छान आहे, मला आवडतंय. मग तुम्हाला ती व्यक्ती आवडते आणि मग तुम्हाला त्या व्यक्तीचे आचार विचार जे काही असेल ते आवडतात. तेव्हा ह्या गोष्टी होतात आणि ह्या जॉईंट फॅमिलीमध्ये खूप सहज होतात. मला एक ऍडवाइस मिळाली होती 2005ला, ती सांगते की अमोल पण एकुलते एक आहेत. तर म्हणजे आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये चुलत आणि आहेत, पण सख्खे एकुलते एक आहेत ते. तर आणि असे काही घटना घडल्या होत्या की आम्ही काही कालावधीसाठी वेगळे राहत होतो. तर तेव्हाचे जेन्झीज की वाव मस्त ग तुझं वेगळी राहतेस हे. तर बरं आहे बघ, प्रयत्न झाला तर तुला जमलंच तर तू वेगळीच राहा. बरं, सांगणारी व्यक्तिमत्व ते होतं ज्याचं आता लग्न होऊ घातलंय. म्हणजे माझ्या मनात विचार की मी आज जे 3 महिने भोगते, अक्षरशः भोगले. तर म्हटलं बाई ग, मी सकाळी 5:30ला उठते. 5:30ला उठून डब्बा सगळे ऑफिसची तयारी करेपर्यंत मला 7:30 होतात. त्याच्यानंतर 1.5 तासात मला माझं आवरून नवऱ्याला डबा पॅक करून द्यायचा आहे. सुदैवाने माझा नवरा मला कॉपरेट करतो, त्याचं तोच करतो, मला काही करावं लागत नाही. पण किचनच्या ओट्यापासून किचनच्या ओट्याचा कपडा सुकायला घालेपर्यंत मला करायला लागतं, कारण मला माहिती आहे रात्री आल्यानंतर हे सगळं मलाच आवरायचं.
आणि मी तिला सांगितलं, रात्री मी 9:30 पावणे 10ला येते. त्यावेळेस मी फायनान्समध्ये होती, त्याच्यामुळे मला 9:30 पावणे 10च्या आधी मी घरी नाही. पावणे 10ला आल्यावर कपडे धुवायचे. ते कपडे धुतल्यानंतर मला जेवण करायचंय, मग जेवायचंय, मग पुन्हा किचन आवरायचंय, ओटा साफ करायचा, ह्याला 12 वाजतात आणि मग मला झोपायचंय. म्हटलं हा एक लॉजिकली कॅल्क्युलेटिव्ह भाग. पण दुसरं, माझा नवरा एकुलता एक आहे. उद्या सुदैवाने माझ्या, असं मी धरते, तेव्हा जस्ट मॅरिड होती, की सुदैवाने माझ्या जाऊ मला मुलगा झाला आणि तोही एकुलता एक असेल आणि माझी सून माझ्याशी असं वागली का, हाचा प्रश्न मी स्वतःला विचारला आणि त्याचं उत्तर आलं नाही, तर मी हे नाही करणार. काय होईल, मला थोडासा मान अपमान, थोडंसं कमी जास्त, हे थोडं ऍडजस्ट करायला लागेल, बट दॅट्स ओके. आणि दुसरं, त्या आई बाबांनी कोणाकडे बघायचं, कारण त्यांच्यासाठी होप्स मीच आहे. कारण लग्न झाल्यानंतर सगळ्यात जास्त होप्स कोणाकडनं असतात, तर ते सुनेकडनं असतात, आई बाबांचे, कितीही खास्ट असले तरी. हा माझा अनुभव आहे. मग म्हटलं मी त्यांचे होप्स वाढवायला पाहिजे. म्हटलं बाकी तू हुशार आहेस आणि तुझ्या केसमध्ये तर तुला एक दीर पण आहे, म्हणजे मी तिला असं सांगितलं. सो यू हॅव टू डिसाईड काय करायचंय. जॉईंट फॅमिलीचा सगळ्यात मोठा फायदा मुलांवर होतो. तुम्हाला जर चांगले सुसंस्कार असणारे, चांगली मुलं व्हावीत असं वाटत असेल, आणि आजी आजोबांचं जे प्रेम असतं ना, ती दुधावरची साय असते. ते प्रेम तुम्ही काही केले देऊ शकत नाही. ते द्यावंसं वाटत असेल तर न्यूक्लिअर फॅमिलीपेक्षा जॉईंट फॅमिली ही कधीही कधीही सुखावहच असते. डबल इन्कम, नो किड्स, तर सोशल मीडियाचा ह्या गोष्टीवर किती इन्फ्लुएन्स होतो? जसं तुम्ही म्हणालात डिंक, की डबल इन्कम, नो किड्स. आजच्या पिढीला आहे ना, वस्तू सापेक्ष प्रेम वाटायला लागलंय. वस्तूंवरचं प्रेम आहे, माणसांवरचं प्रेम कमी झालंय. बाळ जन्माला आल्यानंतर आहे ना, बापाचे हात जेव्हा थरथरतात ना, त्या बाळाला हातात घेताना, त्या बापाचे हात बाकी कुठल्याही गोष्टीला थरथरत नाही. तर नाही मी म्हणणार की जॉईंट फॅमिलीमध्ये त्रास नाही होत, अर्थात होतो. पण तो त्रास म्हणून बघायचा का, तर तुमच्या डोळ्यासमोर तुमची मुलं आणि त्यांचे संस्कार आणा, सोपं होऊन जातं. तो त्रास राहत नाही. मला जर माझ्या मुलांमध्ये एकोपा, म्हणजे फॅमिलीला धरून राहणं, भावंडांमधलं प्रेम, त्यांचा ऍडजस्टमेंटची सवय ही जर शिकवायची असेल, तर सासू सुना आणि जावा म्हणून ऍडजस्ट करायला लागणार. कारण मुलं तुम्हाला बघूनच शिकतात. जेव्हा सण, किंवा मी म्हटलं आपल्या 12 महिने सण असतात, त्या सणाला एकत्रित येऊन तुम्ही तो आनंद उपभोगता. रक्षाबंधन आहे, भाऊबीज आहे, तुम्ही बघा एका फॅमिलीमध्ये 30-40 जण असतात. 2 BHK मध्ये मी बघितलेत. आणि तो जो आनंद असतो, ती जी मजा असते, ते प्रेम, ते खाणं घेणं, तो आनंद न्यूक्लिअर मध्ये नाही मिळत. मी का सांगते, माझ्या प्रेक्षकांना पण खरंच होईल की तुम्हाला तुमच्या आयुष्यात मुलांना खरंच छान बनवायचंय, ऍटलिस्ट एक बेस कल्चर किंवा छान व्यक्तिमत्व, तर तुम्हाला रामानंद सागर यांचं रामायण आणि उत्तर रामायण जर दाखवलं, तर तुमच्या मुलांमध्ये, विचारांमध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो. आणि B.R. चोपडा यांचं जर महाभारत बघितलं, तर आयुष्य कसं हँडल करायचं हे फ्रीमध्ये शिकू शकतात. मुलांच्या बाबतीत असं होतं की आपण बऱ्याचदा ओरडा 4 लोकात देतो आणि स्तुती मात्र 4 लोकात नाही करत. फक्त टर्न अराउंड करा, उलट करायचं. ओरडताना एकटा किंवा एकटी आणि स्तुती मात्र 4 लोक. याचा परिणाम अतिशय प्रभावी येतो. तुम्ही आजकालची नावं बघा बरं, का घेतलेत? कारण आमच्या दोघांच्या नावाचं 3-3 अक्षरं जोडली. अरे पण त्याचं मिनिंग काय होतं? विष्णू सहस्त्रनाम आहे, म्हणजे विष्णूंनी 1000 नावं दिली आहेत. ललिता देवीने 1000 नावं दिली आहेत. तुम्हाला अजून कमी दत्तगुरूंची 1000 नावं आहेत, स्वामींची 1000. तुम्ही कुठलेही देवत्व उचलून घ्या, बघा ना तुम्ही, सुरेश, महेश, ही जी सगळी नावं होती, कोणाची नावं आहेत? विष्णूंची नावं आहेत. अनावधानाने का होईना, पण मी सुरेश म्हणते तर माझ्या तोंडून देवाचं नाव निघतंय. तुम्ही काउन्सिलिंग बरोबरच ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टंटही आहात, तर लग्न, नातं आणि आपली वास्तू ह्याचं एकमेकांशी कसं कनेक्शन आहे? साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय कोणचा बेडरूम असेल तर फॅमिली म्हणजे कपल्सने, आणि त्यातल्या त्यात नवीन लग्न झालेल्या कपल्सने तर वापरूच नाही. बेडरूमच्या आत गेल्यावर फक्त तलवारी निघतात. ज्यांचा ना कुंडलीवर विश्वास आहे, ना देवांवर विश्वास आहे, आपण त्यांना नास्तिक आहेत असं म्हणू, आणि ते प्रॉब्लेम्स घेऊन आले, तर तुम्ही त्यांना कसं समजावता?